राज्यात आजपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात. निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना 10 मिनिटे वेळ वाढवून मिळणार. मंजूर झालेलं आरक्षण मराठ्यांसाठी फायदेशीर नाही, मनोज जरांगेंची टीका. आज आंदोलनाची पुढची दिशा ठरणार. दुपारी अंतरवाली सराटीमध्ये समन्वयकांची बैठक. मुंबईमध्ये भाजपच्या कार्यक्रमामध्ये मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांची हजेरी. तर आगामी काळामध्ये युती झाल्यास काहीच अडचण नाही, नांदगावकरांचं सूचक वक्तव्य. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर. 3 लोकसभा मतदारसंघामधील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार. शरद पवारांनी कोल्हापूरमध्ये घेतली छत्रपती शाहू महाराजांची भेट. उमेदवारीवरती पवारांचा सस्पेन्स कायम. शाहू महाराजांना उमेदवारी मिळाल्यास आनंदच, पवारांचं वक्तव्य. बुलढाण्यातल्या सोमाठाणा गावामध्ये धार्मिक कार्यक्रमात जेवणातून 450 ते 500 भाविकांना विषबाधा. 22 जणांची प्रकृती गंभीर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.